परीक्षा होती, टेस्ट सिरीज होती. पहिल्या पेपरला मला फोन आला की सर मी नाही येऊ शकत आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. म्हटलं ओके बाबा टेक केअर. त्याचा 3 तासांनी फोन आला पेपर संपल्यानंतर. तो म्हटला सर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आहे. म्हटलं का रे? नाही मला पॅनिक अटॅक आला. महाराष्ट्रात कॉमर्सला ग्लॅमर नाही आहे. म्हणजे सायन्सचे स्टुडंट्स म्हणतात की आम्ही ग्रेट, ह्याचे म्हणतात आम्ही ग्रेट, आर्ट्सचे म्हणतात आम्ही ग्रेट. पण कॉमर्सच्या बाबतीत असं झालं की अरे कॉमर्स म्हणजे व्यापार. आणि मग आपण कुठेतरी असं म्हणतो की मराठी माणूस व्यापार करत नाही, मराठी माणूस बिझनेस, त्याचा बिझनेस माइंड नसतो. मग त्याची कुठेतरी सुरुवात ही अशीच होते ना. ज्या घरामध्ये बॅकग्राऊंड असते की आम्ही इंजिनिअरिंग सायन्सचे आहोत, त्यांना हा मुलगा कॉमर्सला जाणार म्हणल्यानंतर धक्का बसतो. अनेक वडील मला सांगतात अशा आई वडील की अहो आम्ही ना सगळे सायन्स आहेत, हाच एकटा म्हणतो कॉमर्सला जायचं. म्हटलं हो बिघडला ना तो. प्रत्येक टीचरला लाईफमध्ये पहिलं लेक्चर ही एक देवानी अपॉर्च्युनिटी दिलेली असते टू प्रूव्ह व्हाय स्टुडंट्स शुड कम टुमॉरो टू यू. पूर्वी ना असं होतं की पूर्वी विद्यार्थी यायचे ना ते पटकन विश्वास टाकायचे. आता काय झालंय, आता फीज पटकन टाकतात पण विश्वास नाही टाकत पटकन. एक छानसं रूल आम्ही असं तयार केलं की जर मोबाईल वर्गात वाजला तर त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गाणं म्हणायचं. एक तर 10वी झाल्यानंतर शाळा सुटलेली असते पण मनातनं शाळा सुटलेली नसते. हॅलो सर. हॅलो, कसे आहात तुम्ही? छान. आज मी सरांची म्हणजे खरोखर सरांशी बोलणार आहे, शिक्षकाशी बोलणार आहे. शाळेत असताना शिक्षकांची भरपूर भीती वाटायची. अरे बापरे. हो, म्हणजे 1-2 बाई होत्या त्या सोडल्या तर बाकी सगळ्यांची मला भीती वाटायची, कारण मी प्रचंड ॲव्हरेज स्टुडंट होते. मी पण ॲव्हरेजच होतो, पण मी तरी सुद्धा एज्युकेशनच्या वतीने तुझी माफी मागतो की जर तुला भीती वाटली असेल एज्युकेशन. ऐ ग, कारण एकतर ना खूप गोष्टींमधनं मुलं शिकताना जात असतात. म्हणजे आपल्याला दिसताना असं दिसतं की ते अभ्यास करत नाही आहेत, ते सिरियस नाही आहेत, पण त्यांच्या भावविश्वात काय काय गोष्टी घडत असतात हे कदाचित आपल्या कोणालाच माहिती नसतं. आणि त्या काळात तसंच माझ्याबरोबर पण झालेलं असेल. पण आता ही परिस्थिती कशी बदलतीये किंवा कशी बदलली आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत. सर, मला तुमचा प्रवास आधी जाणून घ्यायचा आहे की तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट होता आणि तरी तुम्ही शिक्षक झालात, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. मी खरं सांगू का, ॲव्हरेज स्टुडंट असण्याचा फायदा असा आहे की ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे मी वर्गात शिकवत असताना जो वर्गातला ॲव्हरेज विद्यार्थी आहे त्याला काय अडचणी येत असतात हे मला माहिती आहे. दिस इज द ओनली पॉइंट की ज्याच्यामुळे मी कदाचित चांगलं शिकवतो. आणि मला वाटतं की सगळ्यात जास्त संख्या ही ॲव्हरेज स्टुडंटची असते, त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आम्ही नेहमी असं म्हणतो की हुशार विद्यार्थ्यांना क्लासची गरजच नाहीये. ते कुठेही ते घरात बसले तरी तेवढेच मार्क पाडणार आहेत जेवढे त्यांना क्लासला जाऊन मार्क पडणार आहेत. आपली गरज ही ॲव्हरेज विद्यार्थी त्याच्यापेक्षा खालच्या मुलाला त्यांना जास्त आहे. म्हणजे 36% मुलाला 70% पडले, आम्हाला खूप आनंद होतो. दिस इज टाइम टू सेलिब्रेट. पण 90% मुलाला 95 पडले, इट्स ओके, ते पडणारच होते. त्यामुळे ॲव्हरेज मुलांनाच जास्त आमची गरज आहे. अमेझिंग. आणि हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला अशा अर्थाने मिळतोय की 35% मिळणार असते पण 75% हा किती मोठा सक्सेस रेट आहे, जो आपण इतके वर्ष ॲव्हरेज म्हणून त्या मुलाचा कन्सिडरच करत नाही. तुला कळणारच नाही, जाऊ दे. हे किती वाईट आहे. पण सर, ॲम्बिशन्स क्लासेस तुम्ही चालवताय, तुम्ही त्याचे सर्वेसर्वा आहात. ही सुरुवात कुठून झाली? एकतर मला तुमच्याबद्दल आधी जाणून घ्यायचं आहे आणि मग नंतर या क्लासेसबद्दल जाणून घ्यायचं आहे. ते एक एक करून आपण बोलूया. ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड असं नाव आहे. सो हे ॲम्बिशन्सची सुरुवात झाली 2001 मध्ये. बरोबर. पण त्याच्या आधीपासून मी सांगतो, मी 1992 सालापासून मी शिकवत आहे. मी पुण्यात खूप एक छान मिलिंद पुरंदरे सर म्हणून माझे गुरु, मी त्यांना समजतो. त्यांच्याकडेच मी शिकत होतो 11वी पासून. आणि त्यांच्याकडेच असताना SYला असताना त्यांनी मला विचारलं की शिकवणार का? हो शिकवीन की. ते म्हणते तसं नाही, बोर्डवर उभं राहून समोर सगळ्यांच्या. म्हणलं शिकवीन ना. म्हणजे असं कशावरनं सांगतो तू? म्हटलं सर आमच्या घरात फळ आहे आणि आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, त्यामुळे मी करू शकेन. पण तू काही फायनल धरू नको म्हणे, मी बघतो अजून कोणी मोठे टीचर मिळत आहेत का तुझ्यापेक्षा, मग बघू आपण. बरं म्हटलं ठीक आहे. 2 महिन्यानंतर मला म्हटले आत भेट. आलो भेटायला.
उद्यापासून शिकवायचं आहे. अहो सर म्हणजे तुम्ही काही सांगितलं नाही, असा उद्या 24 तासाच्या ह्याच्यात मी कशी तयारी करू? म्हणजे नाही, तू म्हणलास ना तू शिकवू शकतो, शिकव. मग माझी तंतरली. आणि देवाच्या कृपेने समोर किती विद्यार्थी होते तर 4. त्यामुळे मला खूप बरं वाटलं पहिल्या दिवशी की ओके 4च स्टुडंट आहेत, म्हणजे आपला पोपट जरी झाला तरी तो 4च विद्यार्थ्यांसमोर होणार आहे, असं काही खूप ग्रेट घडणार नाही. सो आय वॉज अ बिट ओके प्रिपेअर्ड. आणि मग शिकवलं आणि पहिला दिवस चांगला गेला. पण ते नर्वसनेसची मस्त एक गोष्ट आहे माझी की मी तयारी करून गेलो. सरांनी मला सांगितलं होतं की हे बघ पाऊण तास शिकवायचं आहे, तर तयारी अशी करून ये की तुला पाऊण तास तिथं उभं राहता येईल. मी 2 तास शिकवता येईल एवढी तयारी करून गेलो. आणि वर्गात गेलो आणि इथपासून ते बेंबीपर्यंत पूर्ण कोरडा पडलो. मला कितीही पाणी पिलं तरी काही सुधरेना, हातपाय कापायला लागले. आणि मी 23 मिनिट्समध्ये संपून टाकलं जे काही शिकवायचं होतं. आणि त्यांना म्हटलं बाय बाय, उद्या भेटू आता आपण. आणि मी खाली जाऊन बसलो सरांसमोर मसा मटकन. सर म्हटलं कसं झालं? म्हटलं थांबा मला श्वास घेऊ द्या. आणि मग ते हळूहळू मला सुधारायला लागलं की मी 2 तास तयारी करून आलो होतो ते मी 23 मिनिटात काय शिकवलं, म्हणजे कसं शिकवलं, काय स्पीडनी शिकवलं असेल. दुसऱ्या दिवशी मुलांना जाऊन विचारलं कालचं कळलंय का तुम्हाला? हो कळलंय म्हणले. म्हणजे दे वर व्हेरी काइंड असं मला वाटतं की त्यांनी म्हणलं की ओके. आणि मग मला जरासा उत्साह आला की ओके आपण शिकवलेलं समोरच्याला कळतंय. मग जरा आमचं बॉन्ड. आणि असं आहे ना, मी 19 वर्षाचा होतो, मुलं होती 16 वर्षाची, त्यामुळे ते मला दादाच म्हणायचे, कौस्तुभ दादा. आणि त्याप्रमाणे ते तसंच झालं, फॅमिली टाईप रिलेशनमध्ये बॉन्डिंग तसं तयार झालं आमचं. अँड दॅट वॉज अ बिगिनिंग. तो धक्का स्टार्ट मिळाला लाईफला. आणि नंतर करत 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 असं व्हायला लागलं की टीचिंग वॉज माय हॉबी. आधी मी फक्त सॅटर्डे संडेच शिकवायचो. आणि नंतर मग 5 दिवस मी तो साईड बाय साईड LLB करत होतो, MA फ्रेंच करत होतो. त्यामुळे त्याचा अभ्यास सांभाळत मी शिकवत होतो. तर ते करत असताना कधी बदललं हेच कळलं नाही की 2 दिवस मी फक्त शिकवायचो आणि 5 दिवस माझं एज्युकेशन चाललं होतं. ते उलटं व्हायला लागलं. 5 दिवस मी शिकवतोय आणि 2 दिवस अभ्यास करतोय. बाबा पण एकदा मला असे म्हणले की मी बघतोय की तुझं अभ्यासातलं लक्ष कमी झालंय आणि शिकवण्यातलं जास्त वाढलंय. म्हणलं नाही ती हॉबी आहे माझी, ते काय मी सिरियसली करणार नाही. कारण माझं स्वप्न असं होतं की मी MA फ्रेंच करत होतो, LLB करत होतो आणि CS पण शिकत होतो. त्यामुळे एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागायचं. आणि आमच्या वेळेचा ट्रेंड असा होता की सगळेजण MCM करून बाहेर जात होते. तो काळच तसा होता 91चा नंतरचा, लिबरलायझेशन सुरू झालं होतं. माझंही असंच होतं की फ्रेंच शिकायचं, बाहेर जायचं. पण कधी ते बदललं हे कळलंच नाही. आणि 2-3 अपॉर्च्युनिटीज आल्या पण ते शिकत असताना. 1-2 फ्रान्समधल्या होत्या आणि एक बेल्जियमची होती. पण ती नाही घेता आली ऑफर बिकॉज आय वॉज टीचिंग. आणि टीचिंगची कमिटमेंट असते, म्हणजे एकदा कमिटमेंट तुम्ही घेतली की ती मोडायची नसते. तुम्ही मुलांना प्रॉमिस दिलेलं असतं की मी वर्षभर तुम्हाला शिकवणार आहे आणि मध्येच वर्षाच्या कमिटमेंट ऑफर आली तर मी काहीच करू शकत नाही. सो आय हॅड टू लीव्ह दोज 3 opportunities अँड आय कंटिन्यूड विथ स्टुडंट्स. आय डोंट रिपेंट, आय डोंट रिग्रेट. मी एन्जॉय करतो मुलांबरोबर, मला मजा येते मुलांबरोबर. आणि त्यांची एनर्जी अशी वर्गातली बघून ना खूप मजा येते. सो आमचं इंटरचेंज चालू असतं एनर्जीचं. बरोबर. सो त्यामुळे चालू राहिलं माझं. आणि 1992 पासून 2001 पर्यंत मी शिकवत होतो पुरंदरे क्लासेसमध्ये. तुम्ही शिकवत होता मिलिंद पुरंदरे सरांकडे. आणि त्याच्यानंतर मी CS करायला गणपुले सरांकडे जातो. पुण्यातली खूप मोठी नावं आहे ती त्यावेळेची. आणि गणपुले सरांना कुठून तरी कळलं की मी शिकवतो. तर त्यांनी एक दिवस मला सांगितलं की मी अशा बिल्डिंग पाशी तुला बोलवतोय, तिथे ये आपण बोलू. ते कर्वे रोडला बोलवलं त्यांनी. बिल्डिंगमध्ये घेऊन गेले 2ऱ्या मजल्यावर आणि म्हटले हा माझा वर्ग आहे, उद्यापासून इथे शिकवायचा. म्हटलं सर पण मी शिकवतोय दुसरीकडं, मला माहित नाही म्हणे. इथं शिकवायला सुरुवात कर, स्वतःच्या नावाने शिकव. मग अजून एक गोळा आला की आता त्या सरांना काय सांगायचं. पण त्यावेळी ऑटोमॅटिकली असं घडलं की लग्न पण झालेलं होतं आणि जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. अर्निंग कपॅसिटी वाढवणं गरजेचं होतं. त्या सगळ्याचा डिस्कशन करून मिलिंद पुरंदरे सरांना सांगायला लागलं की सर असं मी सुरू करतोय स्वतःचं. अँड देन स्टार्टेड ॲम्बिशन्स. तिथनं सुरू झालं 2001 पासून ॲम्बिशन्स. यामध्ये ना मला एक खूप महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की त्या काळात तुम्ही कोचिंग म्हणण्यापेक्षा एक शिकवणं किंवा एज्युकेशन हा विषय तेव्हा खूप, म्हणजे तुम्ही त्यातच होतात म्हणून तुम्ही हे क्षेत्र निवडलं की काय वेगळं कारण, म्हणजे तुम्हाला तिथे स्कोप कसा काय दिसला? माझ्यासमोर 3-4 ऑप्शन्स असे होते प्रोफेशनचे की कुठला करायचा. की एक म्हणजे मी म्हटलं तसं LLB करत होतो त्यामुळे लॉयर होऊ शकत होतो. CS पण चालू होतं, इंटरमिजिएट झालं होतं त्यामुळे CS
कंपनी सेक्रेटरी होऊ शकलो असतो. MA फ्रेंच मी झालो होतो, त्यामुळे माझं ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन चालू झालं होतं. सो हे ऑप्शन्स असताना सुद्धा मला असं वाटलं की आवडतंय काय हे जास्त कल शोधण्यामागं होतं. पैसे किती मिळतात दिस वॉज नॉट द क्रायटेरिया. दिस इज व्हेरी मजा येते शिकवताना, मजा येते, हा दिस वॉज द ओनली क्रायटेरिया. की मला लॉयर होऊन तेवढी मजा येईल का, कम्पेअर करून पाहिलं की नाही मला हे सध्या जे चाललंय ते मजा येते. सो लेट अस कंटिन्यू विथ दिस. दिस मेड मी अ टीचर. दुसरं असं झालं, मी आतापर्यंत जे काही शिक्षण घेतलं त्यात मी देवाला साक्षी मानून सांगतो की मी एक दिवस पण बंक केलेलं नाहीये. कुठलंही लेक्चर मी कधीच बंक केलेलं नाहीये, शाळा असेल, कॉलेज असेल, काही असेल. त्यामुळे घडलं असं की मी ज्या ज्या टीचर्सकडनं शिकलो त्यांच्याकडनं शिकलो की शिकवायचं कसं, हे न कळत संस्कार होत गेले. कारण तेव्हा काय ठरलं नव्हतं शिक्षक व्हायचंय, बरोबर, पण हे संस्कार आपल्यावर होत जातात. म्हणजे कधी कधी आता पण शिकवताना काहीतरी एक वाक्य येऊन जातं ना, अरे हे माझे जोशी सर होते रमण बागेमधले, त्यांचं वाक्य आलं बरं काय, असं येतं. हे BMCC मध्ये पुराणिक सर होते, त्यांचं वाक्य आलं, असं ऑपअप येतं कुठून तरी. कारण इतके टीचर्स आतापर्यंत पाहिलेले आहेत, ते बसले आतमध्ये, त्यामुळे चूज करणं मे बी खूप सोपं होतं. आणि पुराणिक सरांनी तर असे BMCC मधले इंग्लिश शिकवायचे, आणि मी एकटा होतो वर्गामध्ये, मला एकट्याला त्यांनी शिकवलेलं आहे. 125 स्टुडंट्सच्या कपॅसिटीच्या वर्गात, ते स्टेजवर, मी समोर, आणि एकट्याला शिकवले त्यांनी. आय जस्ट रिस्पेक्ट हिम फॉर दॅट. हेही शिकलो मी की किती मुलं असू देत, तू तुझं काम कर. ती पिढीच वेगळी होती सगळी टीचर्सची, आणि कदाचित ते संस्कार कुठेतरी माझ्यावर घडले. आणि मग ते इट वॉज इझी टू चूज टीचिंग. हे झालं तुम्ही एकतर क्लासेस, ते क्लासेस हे क्षेत्र त्यावेळेला निवडणं. पुढचा मला प्रश्न पडतो की कॉमर्सचे क्लासेस. आता हा प्रश्न मी का विचारते, कारण जनरली जेव्हा म्हणजे 10वीतनं 11वीत जेव्हा मुलं जातात तेव्हा मी माझ्या आत्तापर्यंतच्या म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये वगैरे मी कुठेही बघितलं नाही की कोणी चॉईसने कॉमर्स घेतलंय. म्हणजे प्रत्येकजण एकतर म्हणजे सायन्सवाल्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही हुशार आहोत, आम्हाला सायन्स क्षेत्र हे आम्हाला खुणावतंय आणि आम्ही तिथेच जाणं बनतो, असं असतं. आर्ट्सवाले म्हणतात की आम्हाला एक्सप्रेस व्हायचंय, आम्हाला व्यक्त व्हायचंय, त्यामुळे मी आर्ट्स आहे, किंवा त्यांची काही मतं असतात. पण कॉमर्सला असं कोणी ठरवून जाताना मी बघितलं नाहीये. कदाचित माझं ऑब्झर्वेशन आहे, चांगलं ऑब्झर्वेशन आहे. आम्ही असं ऑब्झर्व केलं की जे 100 विद्यार्थी येतात त्यातले 5% स्टुडंट्सच असे असतात की ते बाय चॉईस येतात. त्यांचं आधीच ठरलेलं असतं 6-7 स्टँडर्ड पासून की मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे, मी कॉमर्सला जाणार. हे 5 मॅक्स 10%. उरलेले 90% हे असे असतात की मला सायन्स नाही बाबा, ते सायन्सचे सब्जेक्ट नको, आर्ट्स म्हणजे खूपच खालचं होतं, मग त्यापेक्षा आपण मधला सुवर्ण मध्य गोल्डन मीन म्हणून कॉमर्सला जाऊयात. म्हणजे मला ही पण आवडत नाही, मला ती पण आवडत नाही, म्हणून मी हिच्याशी लग्न करतोय, असं काहीतरी चॉईस करतात, असं मी ऑब्झर्व केलंय. त्याच्यामुळे ते शिकत असताना पण त्यांचं असं बॉडी लँग्वेज पण अशीच असते की ओके शिकवा. त्यांनी प्रॉब्लेम येतो, बरोबर, कारण दे आर नॉट रेडी टू लर्न. मग त्यांना तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे, छान आहे हे वाटावं, पटावं असं शिकवणं गरजेचं असतं. बरोबर. सो त्या प्रकारेच ते शिकवलं जातं. सो कॉमर्स म्हणजे मी कॉमर्स निवडले याचं कारण असं होतं की 10वी मध्ये माझे क्लीन बोल्ड झालो मी प्रिलिम्स मध्ये शाळेमध्ये. मग आई वडिलांनी समोर बसवलं आणि विचारलं, रेग्युलर सीन सगळ्या घरांमधला, मी ॲव्हरेज होतो, तुला काय करायचंय? मला नाही माहित काय करायचंय. आता हा 89चा काळ, तेव्हा तर काही ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे प्रकारच नव्हते. मग त्यांनी मला समोर बसवून सांगितलं की आर्ट्समध्ये काय असतं, कॉमर्समध्ये काय असतं आणि सायन्समध्ये काय असतं. हे बाकायदा त्यांनी मला वैचारिक घेतलं. आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण जे आजूबाजूला सगळं बघतोय, बँक आहे, पोस्ट आहे, इन्शुरन्स आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, स्टॉक एक्सचेंज आहे, हे सगळं जे काय चाललं किंवा ज्या बातम्या आपण रोज गव्हर्नमेंटच्या ऐकतो, काय ही पॉलिसी काढली ती हे सगळंच कॉमर्समध्ये. इकॉनॉमिक्स आहे, बजेट त्याच्यात आहे, म्हणजे आपण जे रोज ऐकतो तेच कॉमर्स आहे, असं मला त्या दिवशी रिव्हिलेशन झालं. बरोबर. आणि सायन्समध्ये काय आहे, रिसर्च, म्हणजे जे माहित नाही ते शोधून काढायचं. बरोबर. आर्ट्समध्ये कोणतरी काहीतरी म्हणलं ते आपण शिकायचं. त्यापेक्षा कॉमर्समध्ये जे सध्या चाललंय ते शिका आणि इम्प्लिमेंट करा. मला ते जास्त कॅची वाटलं. मी नंतर MA पण केलेलं आहे, त्यामुळे मला आर्ट्स बद्दलही रिस्पेक्ट आहे. आर्ट्स काही मी अजिबात, मी कुठलेच शिक्षण मी डिमीन करत नाही,
पण हा व्ह्यू मी सांगतोय की नाही. कॉमर्स चूज करण्याच्या मागचं. आणि आज आपण अजिबात गिल्ट नको घेऊ या गोष्टीचं, कारण आपण ऑलरेडी कॉमर्सला एवढं अंडररेट केलंय, त्यामुळे आज आपण कॉमर्सचीच बॅटिंग करायची. कॉमर्स हा खूप छान इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. Right. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की कॉमर्सला तुम्ही काय आहे, स्वतःचे जे काही हॉबीज असतील, आवडी निवडी, सगळ्या नाटक, ढोल पथक वगैरे सगळं जे काही करतात लोक, करता करता तुम्ही साईड बाय साईड एज्युकेशन चालू ठेवू शकता किंवा एज्युकेशन बरोबर तुमच्या हॉबीज चालू ठेवू शकता. सो यू कॅन बॅलन्स युअर लाईफ अँड स्टडी. बरोबर. हे कॉमर्समध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. मी बाकीच्यांना कोणालाही नावं ठेवत नाही, पण हे मी ऑब्झर्व केलंय आणि मी बघतोय आणि मी स्वतः जगलोय बरोबर. की एका वेळेला तुम्ही अभ्यासही करू शकता आणि इतरही गोष्टी करू शकता. बरोबर. किती न्यू एज्युकेशन पॉलिसी जरी आली तरी कॉमर्सचं नेचर हे असंच राहणार आहे. बरोबर. आणि कॉमर्समध्ये इतक्या नवीन नवीन गोष्टी घडतायत, मल्टीनॅशनल्स येत आहेत, 2 देश एकत्र येत आहेत, लिबरलायझेशन, सगळं जग ओपन झालंय. पुण्यामध्ये बसून आपण US ची कामं करतो, US मध्ये बसून कंपन्यांची मोठी मोठी कामं मराठी लोक करतायत, इंडियन्स करतायत. खूप मोठं झालंय जग आता. बरोबर. त्यामुळे खूप स्कोप आहे मुलांना आता. बरोबर. आपण विचार पण केलेला नाही असे प्रोफेशन्स आता तयार होत आहेत. त्यामुळे खूप ओपन आहे. कॉमर्स इज वेलकमिंग ऑल द स्टुडंट्स नाउडेज. बरोबर. तुम्ही जे आत्ता म्हणालात की सायन्स एक वेगळ्या ज्या गोष्टी माहीत नाही त्यांचा रिसर्च असेल किंवा कोणाबद्दल तरी बोलणं म्हणजे आर्ट्स असेल. सो महाराष्ट्रात कॉमर्सला ग्लॅमर नाही आहे. म्हणजे सायन्सचे स्टुडंट्स म्हणतात की आम्ही ग्रेट, ह्याचे म्हणतात आम्ही ग्रेट, आर्ट्सचे म्हणतात आम्ही ग्रेट, पण कॉमर्सच्या बाबतीत असं झालं की अरे कॉमर्स म्हणजे व्यापार. आणि मग आपण कुठेतरी असं म्हणतो की मराठी माणूस व्यापार करत नाही, मराठी माणूस बिझनेस, त्याचा बिझनेस माइंड नसतो. मग त्याची कुठेतरी सुरुवात ही अशीच होते ना. एक्झॅक्टली. क्या बात आहे. कसलं ऑब्झर्वेशन तुझं. मला असं वाटतं मगाशी जो बोललो ना आपण पॉइंट, की 10% लोक बाय चॉईस येतात, 90% ड्रॅग्ड आहेत, असे झालेले आहेत. बरोबर. एक तर फॅमिली मी अशी पण पाहिली होती की मुलगा मला आम्ही बोललो की का तुला सायन्सला जायचं, तो म्हणला मोठी बहीण माझी सायन्सला आहे, जर मी घरातला पुरुष आता जर मी कॉमर्सला गेलो तर ते कसं दिसेल. अरे बापरे. म्हटलं बापरे, तुला खूपच मोठा प्रॉब्लेम आहे यार. म्हणून मग मी सायन्सला जातो. आशयाने तो सायन्सला गेला. म्हणजे हे वेगळंच मेंटॅलिटी आपल्याकडे आहे. कदाचित एक टॅबू असं जो काय लावून घेतलाय की तुला इतके % पडले ना तर तू जा सायन्सला, तुला कमी पडले ना तू आर्ट्सला जा, आणि मध्यम आहे ना तू कॉमर्सला जा. ही जी काही तयार झाली आहे वाडवडिलांपासून मेंटॅलिटी, त्याचा कुठेतरी हा आपल्याला आज पोचतोय धक्का की मराठी माणूस बिझनेसमन म्हणून उभं राहताना खूप अवघड जात आहे. आमच्या घरात तेच घडलं ना. मी कुठेतरी शिकवतच होतो ना ॲज अन एम्प्लॉई, आणि एम्प्लॉई होतो आणि आता मी स्वतःचे क्लासेस सुरू करणार. ऑब्व्हियसली पहिल्या वर्षी काय थोडीच असे धनलाभ होणार आहे अचानक. बरोबर. त्यामुळे माझ्याही घरामध्ये हे वाक्य झालंच, काय वाईट चाललं होतं पूर्ण. बिझनेसमध्ये पडायची काय गरज होती. वेळेस मी बिझनेस म्हणून कधी पाहिलंच नव्हतं त्याच्याकडं. ते माझ्या 2 गुरूंनी नुसतं ढकललं म्हणून हे सुरू झालेलं आहे की कुठेतरी गुरुची इच्छा होती की यांनी सुरू करावं. पण बाय चॉईस असतं तर कदाचित तुम्ही नसतं केलं. करेक्ट. बाय चॉईस असतं तर मी पहिल्यांदा घाबरून गेलो असतो आकड्यांनी की ओके एवढे टॅक्सेस भरायचे आहेत, एवढे खर्च आहेत, एवढे आहे, आता काय करू. उडीच मारल्यावर तुम्हाला चॉईसच नाही ना, पोहून पलीकडे जायलाच पाहिजे. तर त्यामुळे युअर ऑब्झर्वेशन इज राईट की त्याची सुरुवात ही इथंच होतीये की बिंदा जा रे. घरातले असे म्हणायला पाहिजे तू जा रे कॉमर्सला, आपण करू स्टार्टअप. आणि मीनवाईल आकडा जर का आपण बघितला तर गुजरातमध्ये कट ऑफ हा जास्त आहे कॉमर्ससाठी, कारण त्यांच्या लाईफ ब्लड मध्ये बिझनेस बसलेला आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना खऱ्या कॉमर्सचा अर्थ कळलाय. करेक्ट. आपल्याला तो कळला नाही कारण आपण त्याच्याकडे बघितलंच नाहीये डोळस. पण करेक्ट, अगदी खरं आहे. मी तर असे फॅमिलीज पाहिले आहेत की 10वी झाल्यानंतर घरातले जे बिझनेस माइंडेड लोक असतात किंवा ओव्हरऑल त्यांचं जनरेशन टू जनरेशन बिझनेस असतात, ते मुलाला सांगतात 10वी झाली, घरात नाही बसायचं, हे घे भांडवल, इतके थोडेसे रुपये, काहीतरी एक बिझनेस कर, छोटासा कर, स्टेशनरीचा कर, पुस्तकांचा कर, वह्यांचा कर, आंब्यांचा कर, सुट्टी आहे तुझी पण काहीतरी कर. हे आपल्याकडे किती घडतं. वेरॅज मराठी घरांमध्ये असंही होत असते. मी कोणालाही काही बोलत नाही, मी स्वतः त्याच घरातनं आलोय, मध्यमवर्गीय घरातनं. पण असं होतं ना आपल्याकडं की तुला 2 महिने सुट्टी आहे ना, जा माझ्या मित्राकडे ऑफिसमध्ये काम कर. मग अगदी पट्टेवाल्याचं काम असेल तरी चालेल, हरकत नाही.
ऑटोमॅटिकली आपल्या लाईफ ब्लडमध्ये तसंच घुसलेलं आहे की आपण नोकरी केली पाहिजे. आणि ब्रिटिशांनी जी अभ्यास पद्धती मांडलेली आहे ती ह्यासाठीच तयार केलेली होती की त्यांना इथे नोकरदार वर्गच तयार करायचा होता, बिकॉज दे वॉन्टेड टू रूल. म्हणून तर आता छान करते गव्हर्नमेंट की पॉलिसी बदलते की आता आपल्याला पॉलिसी बदलणं गरजेचं आहे, पण खूप अवघड काम आहे, पण ते करतायत आणि त्यांनी काहीतरी चेंज घडेल जगात असं वाटतंय. ह्यात अजून एक ऑब्झर्वेशन सर सांगते बघा, बरोबर आहे का? तू ॲव्हरेज मी ॲव्हरेज बोल, काही प्रॉब्लेम नाही. वाव, माझ्या ॲव्हरेज पणाला आज पहिल्यांदा ग्लॅमर आलंय. सो आता सायन्स ला जाताना म्हणजे आता मी पुन्हा 10वीवर येईल. 10वी 11वी 12वी हे फारच कन्फ्युजिंग वाटतात मला फेजेस मुलांच्या आयुष्यातल्या, कारण 10वी पर्यंत तर शाळा एक सिक्युअर प्लेस. काटाला अंगावर तू बोललीस, कारण माझी 10वी 11वी आठवली. मला ऐकायला आवडेल तुमचा अनुभव. तर तेव्हा असं असतं ना की एक तर हे ट्रान्झिशनल पिरियड आहे 10वी टू 11वी, म्हणजे एकतर शैक्षणिकरित्या सुद्धा आणि मानसिकरित्या सुद्धा, कारण एक तर ऑलरेडी मुलं या डायलेमामध्ये असतात की अरे शाळा संपली आता कॉलेजमध्ये, आणि ते एक एक्साइटमेंट असते पण नर्वसनेस पण तेवढाच असतो. तर त्या सगळ्यामधनं जाताना जेव्हा विषय समोर येतात, म्हणजे आज पहिल्यांदा मी कॉमर्सचे विषय पाहिलेत आज आपल्या पॉडकास्टसाठी म्हणून, नाही तर मी कॉमर्सचे विषय पण कधी पाहिलेले नव्हते, कधी वेळ झाली नाही. सो सायन्सचे विषय कसे मला माहिती होते की किती झालं तरी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हेच असणार आहे, मॅथ्स. आर्ट्सच्या बाबतीत असं होतं की ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स आणि सोशियोलॉजी वगैरे वेगळं असेल, पण हिस्ट्री जॉग्राफीच आहे, भाषा आहेत, त्यामुळे ते पुन्हा आपलेपणा आहे. पण मग कॉमर्सचे विषय मी आज बघितले तर बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी, म्हणजे मला कळलं की मी त्यावेळेला हे का बघितलं नव्हतं. सो हे जे म्हणजे माहितीच नाहीये की कॉमर्समध्ये नेमकं काय शिकवतात. जोपर्यंत तिथे पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत बाकी ओव्हरव्ह्यूच नसतो लोकांना की ओके हे असतं का, मग मी डिसाईड करेन की ओके मला या फील्डमध्ये की तू म्हणलीस हाच एक क्रायटेरिया सुद्धा पालकांचा असतो सायन्सला जाण्याचा, की कॉमर्सचं कसं सगळंच नवीन आहे, त्यापेक्षा नोन सब्जेक्ट्स कडे जाऊयात. आणि फिअर ऑफ अननोन असं ते घेऊन कॉमर्सला येतात की काय माहित नाही काय होणार आहे आपल्या इथे, आणि त्यातनं ते बाय फोर्स आलेले असतात, बाय चॉईस नाही. सो आम्ही पहिल्यांदा हे ओरिएंटेशन देतो लोकांना की कॉमर्समध्ये सब्जेक्ट्स कुठले असतात आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचा आपल्या लाईफमध्ये कसा उपयोग होतो. ह्या ओरिएंटेशनची खूप मदत होते विद्यार्थ्यांना सब्जेक्ट चूज करण्यासाठी. आणि हे सब्जेक्ट जे आहेत ना हे सगळे लाईफशी रिलेटेड कनेक्टेड आहेत. म्हणजे जसं तू आता म्हणली अकाउंटन्सी एकदम सुंदर सब्जेक्ट आहे. तुम्हाला लहानपणी आई वडिलांनी काहीतरी असं दिलं की हे घे 500 रुपये, ही लिस्ट, जा एवढ्या गोष्टी घेऊन ये आणि आल्यावर मला सांग. आपण केलेलं आहे की ओके इतके लागले हे उरले. जो हिशोब आपण करतो ना, आपण कुटीर उद्योग म्हणजे स्मॉल स्केल झालं म्हणून, तेच तिथपासून ते मोठ्या कंपनीपर्यंत सगळ्यांनाच हे करायला लागतं. हा अकाउंट्स आहे, सिम्पल आहे. आले किती गेले किती पैसे याचा हिशोब मांडायचा, उरलेल्या पैशांचं काय करू, इन्व्हेस्टमेंट त्याचाही विचार करायचा. त्यामुळे अकाउंट झालं. त्यानंतर बिझनेस स्टडीज, त्यामध्ये छान आहे, बँक कशी काम करते, इन्शुरन्स कसं कंपनी कशी काम करते, ते SIP म्हणजे काय असतं, स्टॉक एक्सचेंज कसं काम करतं, स्टार्टअप म्हणजे काय, हे सगळे विषय त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. घ्या. आणि आता आम्हाला SIP येत नाही, आम्हाला म्युच्युअल फंड येत नाही, आणि आता एक्सपर्टकडे जावं लागतं. त्यामुळे सब्जेक्ट हे लाईफशी रिलेटेडच आहे. इकॉनॉमिक्स, आलेला पैसा कसा वाढवायचा, कसं देशाला पैसा कुठनं येतो, पॉवर्टीचं चॅलेंज काय आहे, अनएम्प्लॉयमेंट कशी आहे, हे सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. सो छान सब्जेक्ट्स आहेत, सगळे लाईफशी रिलेटेड आहेत. बरं मॅथ्स आहे तुम्हाला ओळखीचं, इंग्लिश आहे, फ्रेंच, जर्मन, ठीक आहे, फॉरेन लँग्वेज आहे, पण ते अत्यंत बेसिक लेवलचं आहे. अ ब क ड 1 2 3 4 5 6 मंडे ट्यूजडे हे शिकायचं असतं. मराठी, हिंदी, संस्कृत जे झालंय शाळेत, सगळं बघताना तसं ओळखीच आहे, काही त्रासदायक नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिनधास्त कॉमर्सला यावं, आम्ही जबाबदारी घेतो. काही प्रॉब्लेम नाही, हम कॉमर्स की तरफ से है. बरोबर. जसं ते 3 इडियट्स मध्ये होतं ना, हम सायन्स की तरफ से है, तसं आहे. ऍक्च्युअली 3 इडियट्स मध्ये पण कॉमर्स वाला एखादं दाखवायला पाहिजे होता. निघेल एखादा पिक्चर कॉमर्स, म्हणजे आणखीन ते जरा त्याला एक व्हॅलिडेशन आलं असतं. मला असं वाटतं की हे सगळं तुम्ही जे सर सांगताय ना, त्याच्यामध्ये पालकांचा रोल खूप महत्वाचा असू शकतो. कारण एकतर ते वय असं अडनिड असतं की तेव्हा तितका मुलगा सुज्ञ नसतो किंवा तो तितका
डिसिजन मेकिंगसाठी तेवढा हे नसतो, तयार नसतो. त्यामुळे बऱ्याचदा असं असतं की त्या आई वडिलांच्या विचारांचा पगडा बऱ्याचदा त्यांच्यावरती असतोच. आणि असंही असतं बरेचदा की आता माझ्या आई बाबांनी मला सांगितलं होतं की तुला हवं ते कर, पण तिथे पण प्रॉब्लेम आहे. कारण मला हवं ते करताना जे मला हवंय ते बरोबर आहे की नाही सांगणारं मला कोणीच नाहीये. सो हे तुम्ही कसं सांगाल पालकांना? 2-3 पॉइंट्स मी बोलतो. येस. पहिला पॉईंट असं तू म्हणलीस तसं आई वडिलांचा खूप पगडा असतो. बरोबर. येस. आमच्याकडे ऍडमिशन्सला जेव्हा येतात ना आई वडील मुलगा, तेव्हा आम्ही फॉर्म देतो भरायला. बरोबर. पटकन आई वडिलांपैकी कोणतरी घेतं आणि भरायला सुरुवात करतं. 1% फक्त असे पालक असतात जे म्हणतात भर रे मुलाला, किंवा जे विद्यार्थी येतात त्यापैकी खूप कमी वेळा असं घडतं की स्टुडंट स्वतः येतात आणि ऍडमिशनचं काम करून जातात. सगळं आई वडीलच करत असतात. मे बी त्यांना भीती असेल की आपल्या पोराला कुठेतरी आपण ढकलतोय, त्याचं कसं होईल, कोणी गंडवू नये. मेनली त्याच्या मागे हे की कोणी त्याला गंडवू नये, त्याला आघात होऊ नये. करेक्ट आहे. तो पगडा खूप मोठा आहे. त्यामुळे अनेक घरांमधले डिसिजन्स हे आई वडीलच घेतात की तू कॉमर्सला जा. त्यासाठीच ते ओरिएंटेशन लेक्चर आम्ही पेरेंट्स आणि स्टुडंट्स या दोघांसाठीही ठेवतो. आणि त्याचा खूप फायदा होतो. आमच्याकडे तसं लोकांनी टेस्टिमोनियल्स दिलेले आहेत की बरं झालं तुम्ही हे घेतलं, आज माझे सगळे विचार क्लिअर झाले. कारण ज्या घरामध्ये बॅकग्राऊंड असते की आम्ही इंजिनिअरिंग सायन्सचे आहोत, त्यांना हा मुलगा कॉमर्सला जाणार म्हणल्यानंतर धक्का बसतो. अनेक वडील मला सांगतात अशा आई वडील की अहो आम्ही ना सगळे सायन्स आहेत, हाच एकटा म्हणतो कॉमर्सला जायचं. म्हटलं हो बिघडला ना तो. नाही नाही असं नाही म्हणत आहे आम्ही. म्हटलं तुम्ही असंच करताय, कॉमर्स इतकं वाईट नाही येतो, तो चांगला डिसिजन घेतोय, डोंट वरी, बी रेडी फॉर इट, आणि चांगलंच घडणार काहीतरी. बरोबर. सो हा एक पॉईंट आहे की आई वडिलांचा पगडा असतो, तेच डिसिजन घेतात. पण इन्फॉर्म डिसिजन घेतलं तर आजकाल सगळे सुविद्य आहेत ना, सगळे एज्युकेटेड फॅमिलीज मधले आहेत. त्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायला आवडतो अँड वी आर केटरिंग टू इट. आणि दुसरं मी असे पण पालक, तू म्हणलीस ना की आई वडिलांनी मुभा दिली की तुला वाटेल ते कर, पण त्याचा प्रॉब्लेम होतो. माझंही हेच मत आहे. करेक्ट आहे. आपण ऍव्हरेज करेक्ट बोलतोय की आई वडील म्हणतात तुला वाटेल ते कर, पण तुम्ही सांगा ना की मी घेतलेला डिसिजन त्याचं अजून त्याचं अनालिसिस करूयात ना आपण, ते झालं तर बरं होईल. माझ्याकडे एक पालक ओरिएंटेशन लेक्चरला अशा चिंटू मुलीला घेऊन आले होते आणि लेक्चर नंतर मला घेऊन ते भेटले आणि म्हटलं काय मग असं विचारलं तर ते पटकन म्हणले, त्यांना वाटलं मी विचारणार आता काहीतरी, नाही ती 6वीत आहे असं पटकन म्हणले, ती 6वीत आहे. म्हटलं मग कसं काय आज ओरिएंटेशनला? नाही, तिने ठरवलंय की तिने शॉर्टलिस्ट केलेत काही प्रोफेशन्स, आणि आमचं असं टार्गेट आहे की तिने जे शॉर्टलिस्ट केलेले प्रोफेशन्स आहेत त्या सगळ्या त्या फील्डमधल्या लोकांना, टॉपच्या लोकांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, सो दॅट शी विल टेक प्रॉपर डिसिजन. सच अ ब्युटिफुल प्रॅक्टिस. मी म्हटलं थँक्यू, तुम्ही एक तर पहिलं बोलता बोलता असं म्हटलं की त्या फील्डमधल्या टॉपच्या लोकांना भेटू, मला खूप बरं वाटतं पहिलं. आणि दुसरं, यू आर अ व्हेरी गुड पेरेंट. तुम्ही तिला वेळ देताय, हा बरोबर की जो क्वालिटी टाइम द्यायचं म्हणतो आपण, हाच क्वालिटी टाइम आहे की मी तुला सगळ्यांकडे घेऊन जातो आणि देन यू चूज की तुला त्यातलं काय व्हायचंय. हे किती छान आहे. त्यामुळे असे पालक होणं गरजेचं आहे. खूप भारी आहे. म्हणजे हे अनुभव आम्हाला आले की डोळ्यात पाणी येतं कधी कधी माझ्या की अरे बेस्ट आहे, असे पालक पाहिजे. बरं, त्यांनी सुरुवात पण 6वी पासून केली, म्हणजे दे स्टील हॅव 4 वर्ष हातात. त्यामुळे तिला एकदम प्रॉपर एक्सप्लोर करता येईल की काय करायचं. मला पण क्युरिओसिटी की आता ती काय करते सध्या, ती काय करते. ऍप्टिट्यूड. पण मग आमच्या वेळेला हे ऍप्टिट्यूड अगदी नवीन आलं होतं. मग ती प्रॅक्टिस आता तशी मग वर्केबल आहे का? मला काही केसेसमध्ये वर्केबल आहे, काही केसेसमध्ये नाही. कारण एक पालक येऊन बसले आणि ते म्हणले की आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट आत्ताच करून आलो आणि त्यात निष्कर्ष असा निघाला की तू आयदर कॉमर्सला जा किंवा सायन्सला जा. आता असं कसं होऊ शकतं? बरोबर. ते कन्फ्युज आहेत. मग ते ओरिएंटेशन झाल्यावर मग ते सायन्सचं ओरिएंटेशन ऐकलं त्यांनी, दोन्ही ऐकलं, मग मुलगी डिसिजन घेते की आता काय करू. बरोबर. सो कधी कधी असं होतं ना की टू मच इन्फॉर्मेशनचाही प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्टने असं चपखल बाण मारावा ना तर त्याचा उपयोग होतो. बरोबर. सो काही आहेत चांगले एक्सपर्ट्स की जे हे कामं करत असतात. बरोबर.
किंवा असं म्हणू शकतो का आपण की डिसिजन देण्यापेक्षा त्यांना एक दिशा दाखवा फक्त. हा करेक्ट आहे की दिशा दाखवली की मग ते ठरवतील त्यांना काय करायचंय. आहे ना, ते ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये असंच सांगतात की तुमचं इन्क्लिनेशन ह्या साईडला आहे आणि तिथे हे 5 ऑप्शन्स तुम्हाला आहेत, यू चूज. ओके आहेत. अच्छा. आणि मग ते फॅमिली बसतात एकत्र. आता उद्या परवाच माझी एक अपॉइंटमेंट पालकांनी घेतली की असंच आहे की आम्ही एक्सपर्टकडे जाऊन आलो, त्यांनी हे 4 प्रोफेशन सांगितले, आता तुमच्याशी पुढचं बोलायचंय. सो चांगलं आहे हे. बरोबर. इट्स अ गुड टाइम असं मला वाटतं. सध्या चांगला काळ चालू आहे पालकांचा पण, की पूर्वीचे बघ ना, आपल्या वेळचे पालक, आमच्या वेळचे म्हणूयात किंवा आमच्या आधीचे पालक, काही बोलायचं म्हणजे भीती असायची. जेव्हा अहो बाबा होतं ना तेव्हा ती बोलायची एक भीती. आता कसं अरे बाबा झालं, त्यामुळे इट हॅज बिकम व्हेरी इझी असं मला वाटतं. त्याचा फायदा मुलांनी पण करून घ्यावा, पालकांनी पण करून घ्यावा, पुढच्या जनरेशनला दिशा दाखवायला. बरोबर. मगाशी आपण ओझरतं असं बोलत गेलो आणि आपला विषय त्यातनं बदलला, पण 10वी नंतर 11वी 12वी ही जे मी ट्रान्झिशनल फेज म्हणत होते मुलांच्या आयुष्यातली, तर हा एक मोठा विषय असतो खरं सांगायचं तर. की 10वी नंतर मुलं इतकी कन्फ्यूज असतात की त्यांना एकतर म्हणजे मला आठवतंय त्यात आमच्या वेळेला तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ऍडमिशन हा एक वेगळाच मुद्दा सुरू झाला होता आणि मला कळतच नव्हतं की मी ऑफलाईन ऍडमिशन घेऊ ऑनलाईन घेऊ, मग ती वेबसाईटवरती जा. बरं त्या काळात इतका आज आपण जो कम्प्युटर वापरतो तेवढा वापरत नव्हतो आम्ही, म्हणजे इतक्या प्रमाणात. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीला मदत लागायची, प्रत्येक छोटी गोष्ट कळायची नाही. तर ही फेज तर तुम्ही समजावून सांगा की काय होतं नक्की या काळात मुलांचं. एक तर 10वी झाल्यानंतर शाळा सुटलेली असते, पण मनातनं शाळा सुटलेली नसते. त्यामुळे ते एक मिसिंग त्यांचा फॅक्टर असतो. कारण 5th स्टँडर्ड पासून 10 6 वर्ष ते तिथं असतात आणि अचानक ते आता तिथनं बाहेर पडणार असतात. त्यामुळे त्यांना एक डोक्यात असं असतं की आता परत फिअर ऑफ अननोन, की एक नवीन जगामध्ये जायचं, कॉलेज नावाच्या. तिथं हा शब्द वापरत नाहीत आता, रॅगिंग होईल का, मला पिअर प्रेशरमुळे बाजूला टाकतील का, असे फोबिया सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतोच. त्यामुळे करेक्ट संगत मिळणं त्यावेळेला हे खूप महत्वाचं आहे. करेक्ट टीचर्स मिळणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या ट्रान्झिशन फेजमध्ये मुलं नवीन नवीन ग्रुप्स तयार करत असतात, नवीन नवीन काहीतरी ट्राय करून एक लुक ट्राय करत असतात की ज्याच्यामुळे मी सगळ्यांच्या बरोबरचा आहे असं वाटायला लागेल. सो ह्या सगळ्या फेजमधनं जात असताना त्यांना अभ्यासाकडं पण लक्ष द्यायचं असतं. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की 11वीचं वर्ष हे लाईटली घेतलं जातं, कारण रेस्ट इयरच असतं. ते एक लोकांनी भरवून ठेवलंय मनात की कॉमर्सचं 11वी म्हणजे रेस्ट इयर असतं. मग त्याच्या साईड बाय साईड काय काय अजून करता येईल असं छान वय असतं ऍक्च्युली, पण ते प्रेशरवालं पण असतं. माझ्या काळात तर प्रॉब्लेम असा झाला होता, मी कम्प्लिटली मराठी मीडियमचा मुलगा होतो. रमण बाग याचा मुलगा होतो. मला खूप आवडते माझी शाळा आणि त्यातनं म्हणजे सेमी पण नाही, पूर्ण मराठी. आणि आम्ही बाहेर पडलो तर डायरेक्ट 11वी सगळं इंग्लिश. त्यामुळे माझा एक प्रॉब्लेम असा झाला की इकॉनॉमिक्स इंग्लिशमधनं वाचत असताना अनेक गोष्टी कळत नव्हत्या. मग मी अपोळन चौकामधनं मराठी पुस्तक पण आणलं होतं आणि इंग्लिश पुस्तक पण आणलं होतं आणि मग असं सेंटेन्स बाय सेंटेन्स मी जायचो कधी कधी की हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे हे मुलांना फेस करायला लागत असणार. जर मला करायला लागतंय तर बऱ्याच लोकांना करायला लागत असणार असं मला वाटतं. म्हणून मगाशी मी जे म्हणलो की ॲव्हरेज स्टुडंट असल्याचा फायदा असा आहे की वर्गात बसलेल्या ॲव्हरेज स्टुडंटला काय काय अडू शकतं हे आय हॅव गॉन थ्रू इट, आणि त्याच्यामुळे शिकवणं सोपं जातं मला. तर त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये आई वडिलांशी कम्युनिकेशन होणं हे खूप गरजेचं आहे. मित्र बनत जातात पण ते पटकन होतील किंवा नाही हे ज्याच्या त्याच्या वागण्यावर अवलंबून आहे. टीचर्सशी ट्युनिंग होणं हे सुद्धा तसंच आहे. त्यामुळे आई वडिलांचा रोल परत एकदा खूप महत्वाचा आहे की त्यांनी मित्रासारखं वागून त्याच्याशी बोलून त्याला इज करणं हे खूप गरजेचं आहे. आणि बिईंग अ टीचर, बिईंग फादर ऑफ 2 daughters, मला हे आता नक्की वाटतं की माझा रोल पण तसाच आहे. म्हणजे फादर म्हणून मी तिथं वडील म्हणून नाही त्यांना त्रास देत, रोज अभ्यास केला का, कुठे गेला होता हे नाही करत. पण मला माहिती आहे की माझा रोल असाच आहे की ही माझी मुलं आहेत. मी आई वडिलांना पण सांगतो की तुम्ही प्लीज नका ना मध्ये पडू, इथे आले की ती माझी मुलं आहेत आणि मी त्यांचं बरोबर करून घेतो. दॅट इज अ प्लेजर ऑफ दिस एज, त्यांच्याबरोबर असण्याचं. सो ते ट्रान्झिशन पिरियडमधनं ती मुलं जात असतात आणि ती छान त्यामधनं बाहेर पडतात. म्हणजे कॉन्फिडन्स होतो काही लोकांना. आणि काही लोक आम्ही खूप केसेस बघतो की पोस्ट कोविड डिप्रेशनमध्ये जाणं, एन्झायटी. एक मुलगा तर मला येऊन, परीक्षा होती, टेस्ट सिरीज होती, पहिल्या पेपरला मला फोन आला की सर मी नाही येऊ शकत आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. म्हटलं ओके बाबा टेक केअर. त्याचा 3 तासांनी फोन आला पेपर संपल्यानंतर आणि तो म्हटला सर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आहे. म्हटलं का रे? नाही मला पॅनिक अटॅक आला.
सो हे पण घडतंय मुलांना की साधी परीक्षा आहे आणि अवघड नसते ती. मुलांना किती येतं एवढंच बघण्याची परीक्षा आहे. आपल्याला काय त्याच्यावरनं भारतरत्न नाही मिळणार आहे, पण मुलांना त्याचं प्रेशर येत आहे, पॅनिक अटॅक्स येत आहे. तो मग नंतर भेटला, तो म्हणला सर माझ्या 17 गोळ्या रोज चालू आहेत. बापरे. हे ऐकल्यानंतर मला खूप धक्का बसला की मुलांना किती प्रेशरमधनं जायला लागतंय. म्हणजे एक विद्यार्थिनी तर अशी आहे, मी खूप दुःख होतं मला सांगताना सुद्धा की तिला तिच्या बेंचवर जे विद्यार्थिनी 5 जणी ज्या बसायच्या त्यातली एक एका कॉलेजची टॉपर होती, दुसरी दुसऱ्या कॉलेजची टॉपर होती, तिसरी तिसऱ्या कॉलेजची टॉपर होती, चौथी चौथ्या कॉलेजची होती आणि ही 5वी मुलगी होती. तिला त्या बेंचवरच्या मैत्रिणींचं प्रेशर यायचं आणि स्वतः खूप छान मुलगी आहे, खूप हुशार आहे, तिला अकाउंट्समध्ये 100 पैकी 99 मार्क आहेत. फोटो आहे माझ्याकडे तिचा लावलेला बुकलेटवर. इतकी चांगली मुलगी आहे, पण तिला पुढे जाऊन CA करत असताना का प्रेशर यावं कोणास ठाऊक. आणि अचानक तिला त्रास व्हायला लागला आणि मला मग तुझी जशी माफी मागितली मगाशी मी की एज्युकेशनच्या दृष्टीने तरफ से हम माफी मागते, तसं मी तिला म्हटलं की बाय एज्युकेशन रुइंड दिस. उगाच प्रेशर घेतलंस तू. एज्युकेशन हे मजा आली पाहिजे, आपण खुललं पाहिजे यासाठी आहे. म्हणजे फ्रेंचमध्ये फॉर्मासिओ शब्द आहे एज्युकेशनला. फॉर्मासिओ म्हणजे फॉर्मेशन, की एका रॉ विद्यार्थ्यापासून एक छानपैकी तयार झालेला विद्यार्थी तयार होण्याची प्रोसेस ही फॉर्मासिओ, ती एन्जॉय करायची आपल्याला. तर नको तू प्रेशर घेऊ. सो हे अनेक लोक डाऊन पण जातात, काही लोक त्याच्यावर राईड करून वर पण जातात. सो हे ज्याच्या त्याच्या कशी सायकी तयार झाली आहे, मेंटॅलिटी कशी आहे याच्यावर आहे. म्हणजे हे मला तुम्ही हे सगळं बोलताय ना, तिथे असं वाटतं की शिस्तीचं बर्डन किंवा शिस्त माजली नाही पाहिजे, टू मच डिसिप्लिन नाही पाहिजे. म्हणजे आता मला आठवतंय माझं परफॉर्मन्स प्रेशर हा एकच, जेव्हा मी ते वर्गामध्ये उभं राहून वाचायला सांगतात ना, हे एकच प्रेशर होतं मला. कारण मला हे माहिती होतं की मी चुकणारच आहे. म्हणजे मला अदरवाईज जितकं चांगलं वाचता येतं ना, मी तिथे चुकतेच आणि मग सगळी मुलं माझ्यावर हसतात. हे मला इमॅजिन करूनच काटा येतो अंगावर. सो ह्याची म्हणजे मला हे समजते की ह्याची गरज पण आहे, पण जेव्हा ते कुठेतरी जास्त एक लिमिट, ती एक देयर इज अ थिन लाईन बिटवीन हे ना, तर ती जर का क्रॉस झाली तर मग. तू म्हणलीस तो प्रॉब्लेम आमच्याकडे पण आम्ही बघितला. तर एक छानसं रूल आम्ही असं तयार केलं की जर मोबाईल वर्गात वाजला तर त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन गाणं म्हणायचं. तर हे टॉर्चर करण्यासाठी नाही, त्याच्या मागची भूमिका अशी आहे की त्या विद्यार्थ्यांनी पुढे यावं आणि त्यांनी सगळ्यांना फेस करावं. जेव्हा डोळे आपल्याकडे बघतायत हे लक्षात येतं ना, तेव्हा असं होतं की आई शपथ, आय हॅव टू परफॉर्म. जे माझं झालं होतं ना, 23 मिनिटात लेक्चर संपवलं मी, बरोबर, ते पुढं कोणाचं होऊ नये. त्यांना एकदा तरी हे ग्लिम्स मिळावे की सगळ्यांसमोर उभं राहिल्यावर एक जबाबदारी असते आपली, ते सुद्धा मजेत. ते मजेत असणं खूप इम्पॉर्टंट. करेक्ट. म्हणजे समर्थांनी जसं सांगितलं ना की अभ्यासे प्रकटावे अथवा झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. म्हणजे तुम्ही समोर उभे राहत असताना तयारीने या ना. तुम्ही असेच उठलात आणि येऊन उभे राहिलात सगळ्यांसमोर की तुमचा फज्जा होणारच आहे. आणि मग मी त्याच्या शेजारी उभा असतो ना, मी त्याला धरून उभा असतो. मी आहे ना, तू का चिंता करतो? इथं कोणी हसलं तर म्हणलं दात पाडीत मी त्यांची. तू चिंता करू नको, बिंदास बोल. काय ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणलंस तरी चालेल, पण सगळ्यांसमोर बोल. किती छान. मग एक मुलगा म्हटला, सर मी गाणं नाही म्हणणार, मी जरा माझं ऑब्झर्वेशन आहे स्टॉक एक्सचेंज बद्दल, ते बोलू का? म्हटलं क्या बात आहे, बोल. गंमत सांगतो तुला, 2 वर्षापूर्वी ही घटना घडली. काल त्यांनी मला फोटो पाठवलाय व्हॉट्सअपवर की सर मी 2 वर्षापूर्वी सांगितलेल्या फिगर्स, सेन्सेक्स, गोल्ड, सिल्वर आणि आजच्या फिगर्स जर एखाद्या माणसाने त्या दिवशी इन्व्हेस्ट केले असते तर आज बघा किती श्रीमंत झाला असता. म्हणजे मला असंच करावं असं वाटलं, लिटरली असं करावं असं वाटलं. म्हटलं मी त्याला पनिशमेंट नाही, म्हणजे रॉयल ट्रीटमेंट म्हणतो आम्ही, रॉयल ट्रीटमेंट दिली होती की ये सगळ्यांसमोर बोल. त्याचा कॉन्फिडन्स केवढा वाढलाय. सो ह्या गोष्टी होतात की वाचायला सांगितलंय ते त्रास देण्यासाठी नाही. असं होतं वर्गात सांगितलं चल अनघा उत्तर दे, तर ती अनघा अशी बघायला लागते. सर मग म्हटलं तू केला नाही अभ्यास? सर मी केलाय, सगळा अभ्यास केलाय. म्हणलं मग मी सगळ्यांसमोर कसं बोलू? म्हणलं नाही, ये बाळा, तुला तिथनं नाही ना बोलायचं, ये. मग तिला स्टेजवर घेतलं. मग तर जे सॅवेज होतं वर्गात की ओ आता तर काय खरं नाही, मी आहे ना, तू का चिंता करते, मी आहे, तू बिंदास बोल. ती बोलली आणि मग ती दुसऱ्या दिवशी म्हटलं कसं वाटलं काल? सर झोपताना पण आठवत होतं मला की मी काय बोलले मला आठवत नाही. म्हटलं डोंट वरी, तू जे बोललीस ते चांगलंच बोललीस.
सो हे फिअर बाहेर येण्यासाठी, कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी आहे. आणि माझी जबाबदारी आहे ना मुलांना तयार करणं. मुलं तयारच झाली पाहिजे. त्यामुळे त्या फेज मधली मुलं जी येतात ना, आय एम हॅपी टू मीट देम. स्वीट. मजा येते त्यांच्यावर. सो आपण आता बोललो कॉन्फिडन्स बद्दल, पण एक कॅटेगरी असते जी ओव्हर कॉन्फिडंट. आहेत ना बाबा, तसे पण आहेत. आणि माझं एक ऑब्झर्व, आज आपण बॉयज टॉक करतोय, सो मला हे नक्की विचारायला आवडेल की मुली तशा म्हणजे ठीक असतात, सोबर असतात. असं काही नाहीये, असं काही नाहीये, बदललेलं आहे चित्र सगळं आता. मला तर वाटतं मुलं फायदा घेऊ नकोस त्याचा. मुली पण छान चांगल्या बोल्ड व्हायला लागलेल्या आहेत. ओव्हर व्हायला लागले आहेत का? कुठं कुठं आहे ना. असं असतं, एक आई आल्या आणि त्या म्हणल्या की माझ्या मुलीला 97% पडलेत, तिला CA पण व्हायचंय, CS पण व्हायचंय आणि CWA पण व्हायचंय, तुमच्याकडे क्लासला घालायचंय. त्यांना हात असे जोडले, म्हणजे मॅडम मला माफ करा, तुमच्या अपेक्षा खूप आहेत, तिला एक पास होऊ दे, मग पुढची जर्नी आपण ठरवू. का प्रॉब्लेम काय आहे, ती काही करू शकते. म्हटलं येस, ती काही करू शकते, फक्त हे बर्डन आपण तिच्यावर आज नको टाकायला की तू सगळं करायचं आहेस म्हणून. लेट अस टेक वन बाय वन, विल क्रॉस द ब्रिज वेन वी रीच देअर. एक पूर्ण करू, मग पुढचं पूर्ण करू, असं करू आपण. त्यांना पटलं ते नंतर. सो अशी मग आई म्हणतेय ना, मग मी करू शकते, असे पण असतात ना. कारण ते आपण मग अशी म्हणलं जसं की आई वडील खूप मॅटर करतात त्यांच्यासाठी. आई वडील हे हिरो हिरोईन सारखेच असतात त्यांच्यासाठी, आणि करेक्टच आहे, तसंच असायला पाहिजे. रोल मॉडेल्स असतात. सो असतात, ओव्हर कॉन्फिडन्स पण येतात. मग त्यांना एक घ्यायला लागतं जरा त्यांचं. कुठं फुगा फुटतं माहिती का, पहिली टेस्ट झाली ना की कमी मार्क पडतात. आणि कमी मार्क पडले की असं होतं की आजपर्यंत तर मला इतके कमी मार्क नाही पडले. ते का पडतात, कारण ते ओव्हर कॉन्फिडन्सच्या फेजवर, राईडवर असतात. त्यामुळे आपल्याला सगळं येते, अभ्यास करायची काय गरज आहे, डायरेक्ट पेपरला जाऊ आपण. जे मग असे अभ्यास हे प्रकटावे, रामदासांचं सांगितलं तेच. मग त्यांना समजून सांगायला लागतं की अरे असं नसतं, आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतोय ना त्याची तयारी करायलाच लागते. आपण कितीही हुशार असू दे, कितीही ढ असू दे, आदल्या दिवशी यू हॅव टू सी. रट्टा नाही मारायचा आदल्या दिवशी यू हॅव टू सी की उद्या आपल्याला काय परफॉर्म करायचंय. मी सुद्धा आज शिकवायला येतो ना, तेव्हा मी आदल्या दिवशी बघितलेलं असतं की उद्या काय शिकवायचंय. माझ्याकडं लिस्ट तयार असते की काय शिकवायचंय आपण. मी तसंच येऊन नाही उभं राहत. आज पहिल्या लेक्चरला सुद्धा माझ्या पोटामध्ये गोळा असतो, कारण ठीक आहे मी 33 वर्ष शिकवते, पण मी असं नाही येऊ शकत मी काही करू शकतो, असं नाही. ही मुलं नवीन जनरेशन आहे, नवीन बॅच आहे, हाऊ दे विल टेक मी, वेदर दे विल ऍक्सेप्ट मी ऑर नॉट, हे माझ्याही पोटात गोळा असतो. फक्त इतक्या वर्षांनंतर तो आता लवकर डिझॉल्व्ह होतो, पूर्वी तो राहायचा. स्टुडंट्सच्या बिहेवियर पॅटर्न मध्ये कसा बदल झालाय? क्या बात आहे, बेस्ट आहे. पूर्वी स्टुडंट्स म्हणजे आता माझ्याकडे ना छान मला सांगायला आनंद होतो की आता माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील सुद्धा माझ्याकडे स्टुडंट होते. त्यामुळे मला सांगायला खूप आवडेल. आता पूर्वी ना असं होतं की पूर्वी विद्यार्थी यायचे ना, ते पटकन विश्वास टाकायचे, पटकन की सांगितलंय ना यांच्याकडनं शिकायचंय, ओके हे माझे टीचर, आता मग ते म्हणतील ते मी झेलायला तयार आहे. आता काय झालंय, आता फीज पटकन टाकतात, जीपे आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, पण विश्वास नाही टाकत पटकन. हा सगळ्यात मोठा चेंज घडलेला आहे. कारण त्यांच्या हातामध्ये टूल आहे ना, तुम्ही बोला काही, आम्ही चेक करतो ना. ChatGPT ने तर सगळं. परवा एका मुलाने होमवर्क दिलेला 2 प्रॉब्लेम ChatGPT वर करून आणले तर, आणि ते कळलं लगेच. आता हे उगाच नाही पांढरे झाले, कळलं लगेच की माहिती असतात ना वर्गात सॉफ्ट टार्गेट्स कोण आहेत. त्याला विचारलं कसं केलं सांग. सर टॅली झालंय माझं. कळलं मला, कसं केलंय सांग, मला प्रोसेस पाहिजे, आय एम इंटरेस्टेड इन प्रोसेस. नाही सांगता आलं. म्हटलं वही दाखव. कसं बसं असं लिहून आणलं होतं. कोणी सोडवलं? सर मीच सोडवलंय. नाही. कोणी सोडवलं? मग म्हणलं सर मी ChatGPT वापरून केलं. तर मला कौतुक क्षणभर वाटलं, पण ते दाखवलं नाही मी. ते मला कौतुक वाटलं की ही कुड यूज इट. कारण ते आजकाल असं आहे ना की तुम्ही कमांड काय द्यायची, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत जे मलाही अजून जमत नाही, शिकायला पाहिजे त्याकडे. प्रॉम्प्ट्स देणं. प्रॉम्प्ट्स देणं, करेक्ट. बघतो शब्दही मला माहित नव्हता. सो मी रिस्पेक्ट वाटला मला की ही कुड डू इट. पण दुसरं त्याला म्हटलं की बाळा तुला जर मी पेपरला आता हाच प्रश्न टाकला तर तुला सॉल्व्ह करता येईल का? नाही. मग आपल्याला त्यासाठी तयार व्हायचंय. तुला आज वर्गामध्ये माझ्यासमोर तयार झालास, आय रिस्पेक्ट यू. ओके, मी तुला 10 पैकी 10 मार्क दिले आज, परीक्षेला काय करशील? आपल्याला त्यासाठी तयार व्हायचंय. आणि हे सांगायला लागतं मुलांना की अरे तू वर्सेस मी नाही आहे, आपण सगळे वर्सेस तुमच्या परीक्षा आहेत. आय एम पार्ट ऑफ युअर टीम. मी तुमच्याच टीमचा भाग आहे.
आणि तुमच्या आई वडिलांनी ना मला इथे तुम्हाला तयार करण्यासाठी नेमलंय. सो ऍक्सेप्ट इट. बरोबर. तुम्हाला हॅरेस करायला मी नाही इथे. सो असे पण विद्यार्थी येऊन जातात. तो पूर्वी मी असं शिकवतो अजूनही की होमवर्क कधी करायचा, आज घरी गेल्या गेल्या द फर्स्ट अपॉर्च्युनिटी यू गेट यू शुड कम्प्लीट द होमवर्क. ओके. आता आजकाल ChatGPT हाताशी असल्यामुळे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हातामध्ये असल्यामुळे मुलं काय करतात, वर्गात कोणतरी एक करतो असं मला कळलंय आणि मग ते फोटो पाठवतात आणि मग ते डिस्ट्रीब्यूट होतं सगळ्यांना. म्हणजे एक आईने मला येऊन असं सांगितलं की अहो किती वाजता क्लास असतो, म्हटलं 10. सर हा मला 8:30 वाजल्यापासून इतका मागं लागतो, चल सोड चल सोड चल सोड. मग शेवटी ना मी त्याला विचारलं की तुला काय घाई आहे एवढी. मग तो मला म्हणतो की मित्र थांबलेत. मग एवढं काय, मला आधी छान वाटलं, म्हटलं मित्र आपल्या मुलाची वाट बघतायत, छान वाटलं. पण मी शोधून काढलं तर हा एकटा होमवर्क करतो आणि मग हा आयदर वही तरी इथे डिस्ट्रीब्यूट करतो किंवा जे लांब राहतात त्यांना तो व्हॉट्सअपवर टाकतो आणि मग ते होमवर्क करतात. आणि मग त्याचं त्याला काय मिळतं, काय घेत असेल वडापाव वगैरे कोणाकडनं. मुलांना ते कळतं, कॉमर्स आहे ना, गिव्ह अँड टेक त्यांना कळतं. असं आहे. ऍक्च्युली माझा हा प्रश्नच होता की ग्रुप स्टडीज हा जो एक मोठा विषय आहे. झूट आहे ग्रुप स्टडी. आपल्या वेळेपासून झूट आहे. म्हणजे ग्रुप स्टडी मध्ये जेव्हा स्टडी केला जातो तेव्हा सगळ्यांनाच वाटतं आपण अभ्यास केलाय, पण त्यातला जो हिरो असतो ना तो एकटाच अभ्यास करत असतो. ते म्हणजे समूह गीत गाण्यासारखं आहे. क्या मस्त उदाहरण दिलं तू. करेक्ट आहे. मी कसंही गायलं तरी चालेल, होणारच आहे. पण एकदा एका परीक्षेला तर समूह गीत चालणार नाही. करतात ना समूह पेपर रिटर्न असतं ना. हे अजून चालू आहे. म्हणजे इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट हॅपन्स. या इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं ना. बरं. मुलांना कळतच नाही की आपण कशासाठी तयार होतोय, आपण लाईफसाठी तयार होतोय का आई वडिलांना मार्क दाखवण्यासाठी तयार होतोय. मी तेही अनालिसिस केलं की त्यांना बोलवलं. आमच्याकडे कॅमेरे लावलेत ना सगळीकडे, त्यामुळे पेपरला कॉपी केली की वैचारिक घ्यायला लागतं. मग मी ते शूटिंग त्याला दाखवतो, हे बघ बाळा मी तुला पाहिलेलं आहे, ये. ओरडायचं नाही, आजकाल ओरडायचं नसतं, चर्चा करायची असते. बरं आहे ना, ब्लड प्रेशर कोणाचं झालंच नाही त्यांनी. त्याच्यासमोर बसवलं की का तू असं केलंस. सर आई बाबा खूप रागवतात. म्हटलं मी तर कधी रागवत नाही तुला, मी पेपर देताना कधीच मार्कांवरनं रागवत नाही, पण आई वडिलांच्या प्रेशरमुळे मुलं कॉपी करतात. हे एक फार वाईट सत्य समोर आलं. म्हटलं मी बोलू का त्यांच्याशी, तर काही मुलं म्हणतात चालेल सर, काही मुलं म्हणतात सर नका बोलू, ते अजून मारतील मला. सो हे पण घडते घरांमध्ये. सो ते कॉपी होते. इम्पोर्ट एक्सपोर्ट हॅपन्स इव्हन टुडे. बरं सर, मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतोय की हे जे तुम्ही करताय हे सगळं शाळा कॉलेजात का नाही घडत आहे. मी कसं उत्तर देऊ. मला असं वाटतं की प्रत्येक टीचरला लाईफमध्ये पहिलं लेक्चर ही एक देवानी अपॉर्च्युनिटी दिलेली असते टू प्रूव्ह व्हाय स्टुडंट्स शुड कम टुमॉरो टू यू. आणि ती अपॉर्च्युनिटी जो टीचर टिपतो त्याच्याकडे मुलं दुसऱ्या दिवशी येणार आहेत. त्यांना आज इथनं निघताना वाटलं तर पाहिजे अरे मजा आली, उद्या येऊ परत, कधी उद्याचा दिवस येतोय हे वाटू दे ना त्यांना. हे कदाचित कुठेतरी मिसिंग होतंय शाळा कॉलेजेसमध्ये, म्हणून हे घडत असेल असं मला वाटतंय. माझं शिक्षणावर खूप प्रेम आहे. मी मार्कांसाठी नाही शिकलो कधी, कारण ते कधी पडतच नव्हते एवढे. पण शिक्षण महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाने मजा येते, शिक्षणाने माणूस घडतो ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे मी हे शिकत गेलो. हे मुलांच्या डोक्यात भरवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत असतो. आणि काही लोकांना पटतं ते की आपण मार्कांसाठी नाही शिकतात, ते येतात आपोआप. तू सब्जेक्टमध्ये मास्टर हो आणि त्यांनी मजा येईल. हे कुठंतरी शाळा कॉलेजेसमध्ये होत नसेल, त्याचा इम्पॅक्ट इथं होतोय. म्हणजे जरा स्ट्रॉंगली बोलतो की अनेक शाळा आणि कॉलेजेसमध्ये असं वाटतं त्यांना की का मुलं क्लासेसना जातात. तर माझं असं म्हणणं आहे की जर असं वाटत असेल तर क्लासेस बंद करणं हे त्याच टीचर्सच्या हातामध्ये आहे. जर एखाद्या टीचरने खूप सुंदर विषय शिकवला, सुंदर पद्धतीने शिकवला, का मुलं एक्स्ट्रा पैसे भरून क्लासेसला जातील. क्लासेस बंदच होतील ना. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की टीचर्सनी मुलांना जर हे पटवून द्यायला सुरुवात केली ना की अरे विषय किती मस्त आहे, किती छान आहे आणि इंटरेस्टिंग पद्धतीने, तर ते होऊ शकतं. बरोबर. थोडीशी जान टाकून जर असं शिकवत गेले, मुलांच्या वयाचं होऊन शिकवत गेले. मी परत माझी बायको मला म्हटली काय रे कसं काय आपण 50ला आलो ना आता. म्हटलं मी नाही 50ला आलो,
माझं वय 16 ते 21 एवढंच आहे. कसलं भारी. मी 16 म्हणजे 11वीच्या मुलांबरोबर पण असतो, मी TYच्या मुलांबरोबर पण असतो. माझं वय तिथंच हालत असतं. त्यामुळे मी तसाच वयाचा आहे. हे बाहेर झालंय ते डेकोरेशन आहे, त्याला कोणी काय करू शकत नाही. तर त्यांच्या वयाला जाऊन जर शिकवलं ना तर त्यांना क्लोज वाटू शकतं. बरोबर. हे घडायला पाहिजे, तर मजा येईल. आमिर खान नाचला होता तारे जमी पर मुलांसमोर. मी नाचू नाही शकत, पण निदान तसं खुल्लं होऊन जर शिकवलं ना तर मजा येईल. मला असे खरं सांगायचं तर पिक्चर्स आठवत आहेत. म्हणजे तारे जमीन पर असेल, 3 इडियट्सचा उल्लेख आपण मगाशी केला. एक मराठी पिक्चर होता मोहन जोशींचा, छडी लागे छमछम नाव होतं का त्याचं, मला आठवत नाही. बट त्यांनी तीच सगळी सिस्टीम दाखवली होती शाळेतली. आणि कसे शाळेतली मुलं आधी चीट करत होती, स्वतःलाच फसवत होती, पण नंतर त्यांना शाळेची ओढ वाटायला लागली जेव्हा ते मुख्याध्यापक झाले. हा उत्तम पिक्चर, आणि मला तो इतका आवडत होता. आणि मला असं प्रत्येक वेळेला वाटत होतं की हे किती खरं आहे, हे किती खरं आहे. म्हणजे माझं माहित नाही, आता मी ओव्हर काहीतरी सांगतेय, पण मला असं वाटतं की प्रत्येक टीचर हा स्टोरी टेलर असावा. अरे क्या बात आहे. की त्याला गोष्टी सांगता याव्यात, आणि ते गोष्टींमुळे ते इतकं सगळं सोपं होणार आहे ना, की सगळ्या ज्या किचकट वाटणाऱ्या गोष्टी आता आहेत तर त्या इतक्या इज आउट होऊन जातील. आणि शिक्षकांनी पण फक्त जॉब म्हणून ते करू नये असं मला वाटतं. मी मगाशी म्हटलं तसं मला पॅशन होतं शिकवण्याचं. जसं आधी 2च दिवस शिकवायचो, मग आठवड्याभर शिकवायला लागलो. हे पॅशन आहे ना, बरोबर, त्यांनी ते मुलांकडे पोचतं ना, बरोबर त्या वाईब्स मुलांपर्यंत पोचतात. आणि त्यांना वाटतं की अरे हा माणूस इंटरेस्टने शिकवतोय, आपण याच्याकडे येऊयात. त्यांना कळतं. म्हणजे माझी बायको सांगते की ती जेव्हा पहिल्या कॉलेजमध्ये 11वीला गेली तेव्हा तिच्या कॉलेजमधले एक टीचर म्हणले, ती आर्ट्सला होती, की हा सब्जेक्ट का घेतलाय तुम्ही, सगळ्यात किचकट सब्जेक्ट आहे. बायको म्हणली मी दुसऱ्या दिवशी जाऊन डिपार्टमेंटमध्ये बदलून टाकला सब्जेक्ट. जर टीचरच शिकवताना त्याच्या एमफिल केलेल्या सब्जेक्टबद्दल असं बोलत असेल तर तो शिकवणार कसं. आणि मग तुमचा तो नेगेटिव्हिटीच त्या शिकवण्यामध्ये येणार. हेच मी म्हटलं मगाशी की पहिला दिवस टीचर प्रत्येक टीचरला देव देतो की तू यू प्रूव्ह युअर सेल्फ. बरोबर. मी असं नाही म्हणून चालत की मी इतके वर्ष शिकवतोय, बरोबर, मी बॉस आहे, मी डॉन आहे, असं नाही करतायत. प्रत्येक वर्ष मुलांबरोबरचं ते पहिलंच वर्ष असतं आपलं. बरोबर. आणि त्यांना ते वाटलं पाहिजे की अरे येस मला उद्या यायचंय यांच्याकडं. खरी गोष्ट. तर हे शाळा कॉलेजमध्ये घडलं की सगळीकडं होईल ते. बरोबर. सो आपण स्टोरी टेलिंग वरती होतो की चांगला शिक्षक म्हणजे मला हेच लक्षात राहतं की जे गोष्ट स्वरूपात गोष्टी आम्हाला सांगायचे आणि ते धडे वाटायचे नाही, त्या गोष्टी वाटायच्या, तेव्हा मग ती मजा यायची शिक्षणाला. अगदी खरं, अगदी. म्हणजे माझ्याही शाळेमध्ये एक सर होते, इतिहास शिकवायचे आम्हाला. त्यांनी कधीही हातात पुस्तक घेतलं नाही, पण काय शिकवायचे अगं. आमचे सगळे असे आम्ही त्यांच्याकडे बघत बसायचो की काय सांगतायत सर आता. आणि घरी जाऊन ते वाचताना डोळ्यासमोर दिसायचं सर काय बोलत होते ते. त्यामुळे अभ्यास खूप छान व्हायचा. सो तू म्हणतेस ते अगदी करेक्ट आहे. प्रत्येक टीचर हा स्टोरी टेलर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं अगदी सिम्पल आहे की मुलांना आपण सारखं सांगतो अरे काम करा, महत्त्वाचे वर्ष आहे वगैरे. तर मी एक गोष्ट जनरली असं बघतो आणि त्या अनुभवातनं सांगतो की एक ग्रुप होता मित्रांचा, यंगस्टर्स सगळे छान मस्त, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या गावातनं हा लाकडाचा एक ओंडका आहे, तो त्या गावात घेऊन जायचा आहे. सगळे म्हणजे ओके, त्यात काय अवघड नाही, आम्ही यंगस्टर होत. सगळे 5-6 जण होते. त्यांनी घ्यायला सुरुवात केली. अशी थोडं अंतर गेल्यानंतर आपला जो त्यातला हिरो आहे त्यांनी विचार केला की अरे हे खूप हेवी आहे, थोडंसं जर कट केलं ना तर आपल्याला अजून छान जाता येईल. म्हणून तो म्हणतो देवा थोडंसं कट करतो, थँक्यू, असं म्हणून त्यांनी कट करून टाकलं स्वतःच परवानगी घेऊन. कट केलं, आता तो छान हलकं झाला. आता तो सगळ्यांच्या बरोबर जायला लागला, कारण तो मागं पडला होता. थोडं अजून पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की मगाशी जसं केलं तसं थोडं अजून केलं तर अजून बरं होईल ना, अजून फास्ट जाता येईल आपल्याला, सगळ्यांच्या पुढं असेल मी. आणि मग त्यांनी अजून थोडंसं कट केलं आणि मग आता तो गुणगुणत गाणं म्हणत छान पुढं चाललंय साहेब. आणि पुढं जात एका ठिकाणी असे आले की तिथं दरी होती आणि ते जे हातातलं लाकूड आहे तीच फळी तिथं टाकायची होती. आणि सगळेजण त्याच्या पुढं निघून गेले आणि यांनी फळी कापल्यामुळे ती फळी पूर्ण पुरेना आणि तो तिथंच बसला. हे जे तिथं बसलेले आहेत ना, हे आपले सगळे स्टुडंट आहेत सध्याचे. आणि हे जे त्यांनी कट करत आले ना, ते हा टॉपिक मी ऑप्शनला टाकतो, तो टॉपिक मी ऑप्शनला टाकतो, असं करत आलेले आहेत. आणि लाईफमध्ये अशी वेळ नक्की येते जिथं तेच टॉपिक मदतीला येणार आहेत.
सो समर्थांनी सांगितलेलं वाक्य आहे की आत्ता कष्ट करा म्हणजे नंतर आराम करू शकाल, आणि आत्ता जर आराम केलात तर नंतर फक्त कष्ट करायला लागतील. आता हे वाक्य अशा फॉर्मॅटमध्ये सांगितल्यावर मुलांना पटतंय. बरोबर. आणि आई वडील तर बघ आम्ही तेच सांगत होतो ना तुला, हे रिलेट करू असं सांगत नव्हता. हे रिलेट करू शकतात. Very सो इट इज अ मस्ट. मुलांपर्यंत ते पोचणं गरजेचं आहे. बरोबर.